उसमें एक बहुत बड़ा टीम वर्क देखने को हमको यहाँ मिला। जगातल्या वैद्यकीय क्षेत्रांमध्ये जे चांगलं आहे ते सर्व आज औरंगाबादमध्ये उपलब्ध आहे। इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक तज्ञ डॉक्टर्स आहेत जे इथे बसून प्रदेशातील शस्त्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडतात। मराठवाडा आणि इथल्या परिस्थितीची संपूर्ण जाणीव असल्यामुळे पैसा असो किंवा नसो, योग्य उपचार आणि वेळेवर उपचार या सेवाभावामुळे डॉक्टरांनी आपलं क्षेत्र मोठं करत मराठवाड्यातल्या रुग्णांचं आरोग्य अधिक सुदृढ बनवण्यासाठी प्रयत्न चालवलेत। आता कसं आहे की मेट्रोपॉलिटन सिटी जे आहेत, दिल्ली आहे, चेन्नई आहे, मुंबई आहे, इथे या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। औरंगाबाद हे शहर जेव्हापासून 25-30 वर्षापासून आम्ही बघत आहोत, जशी वैद्यकीय हळूहळू क्रांती होत आहे, तर औरंगाबाद शहरामध्ये इक्विपमेंट वाईज, हॉस्पिटलच्या प्रगती वाईज असे मोठमोठाले हॉस्पिटल्स येऊन आम्ही जवळपास इंटरनॅशनल स्टँडर्डची सुविधा औरंगाबादमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यातलंच हे एक मोठं पाऊल आहे, कारण ही सुविधा पेरिफेरलला आता येत राहील। नंतर बरेचसे हॉस्पिटलसुद्धा अजून परमिशन घेतील आणि त्याच्यामध्ये सुविधा येईल। त्यावेळेस काय होईल की आपल्या जी रेसिपियंटची लिस्ट आहे अख्ख्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, ती लिस्ट हळूहळू कमी होईल, कारण लोकांमध्ये जेव्हा ही जनजागृती होईल किंवा आपण ब्रेनडेड आपल्या एखाद्या नातेवाईक जर असेल तर त्याची आपण अवयव दान करून हे पुण्य आपणही प्राप्त करू शकतो डॉक्टरांच्या मदतीने, जेणेकरून 4 माणसांना जीवदान मिळू शकते। हा जेव्हा डोक्यामध्ये विचार येईल त्यावेळेस प्रत्येकाने जर असा विचार केला आणि जर केलं तर ही जी लिस्ट आहे ती टोटल कमी होऊन जाईल आणि हा फार मोठं सहकार्य आपल्या मानवतेला म्हणा किंवा आपल्या पूर्ण देशाला याचं फार मोठं सहकार्य होईल आणि लोकांनाचे जीवन पूर्ण याच्यामध्ये सुधरून जाईल। कारण प्रत्येक माणूस लिव्हर फेल्युअरमुळे त्रस्त आहे, किडनी फेल्युअरमुळे त्रस्त आहे, डोनर मिळत नाही, ज्यांना नाते त्यांनी कुठून नाही, तर अशा परिस्थितीमध्ये ही फार मोठा ह्याचा सहभाग झालेला आहे। ब्रेनडेड रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण ही पद्धत काही नवीन नाही, पण मराठवाड्यातून अवयव पुणे, मुंबई आणि चेन्नई पर्यंत पोहोचवण्याची डॉक्टरांची जिद्द डॉक्टरी पेशाला पैशांपेक्षा मोठं बनवणारी ठरली। एरवी मुंबई किंवा चेन्नईहून मराठवाड्यातल्या रुग्णालयात कधी असे अवयव मिळत ना मिळत, पण मराठवाड्यातून असे अवयव यापुढेही गरजूंना मिळतील असा विश्वास डॉक्टरांनी दाखवलाय। देशात अनेकांकडे स्वतःची विमानं मोठ्या संख्येने आहेत, त्यापैकी एखादं विमान प्रत्येक अवयव आणि गरजू रुग्णांमधला दुवा बनला तर माणूस आणि पैसा यापेक्षा माणुसकी मोठी असते याचा संदेश सर्वत्र जाऊन मरणाच्या दुःखापेक्षा जगवण्याचे सुख मोलाचं ठरेल। सहप्रायोजक सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, सर्व दर्जेदार वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली। महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती। आदर्श महिला नागरी सहकारी बँक, महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक। गाइज एंड गर्ल्स, यू नो व्हॉट, मला 2 गोष्टी खूप आवडतात। एक म्हणजे भोजन आणि दुसरं म्हणजे पटकन पे। मी माझी बाईक काढतो, महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात जाऊन असे उद्योगधंदे शोधतो ज्या उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट्स कळतात, ते बनवले कसे जातात याचं ज्ञान मिळतं आणि त्या प्रोडक्ट्सपासनं ते त्यांच्या उद्योगधंद्यांच्या सक्सेसफुल स्टोरीजपर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला हे जाणून घेता येतं। त्यामुळे एकही एपिसोड चुकवायचा नाही। फूड लिमिटेड फक्त बघत राहायचं साम टीव्हीवर दर रविवारी 12 वाजता। लग्नाचा मौसम